माझ्याकरता तर वैयक्तिक एक दमदार आणि दिलदार अशा प्रकारचा मित्र या ठिकाणी सोडून गेलेला आहे। राजकारण जिथे नाती संपतात, समीकरण बिघडतात आणि मित्र शत्रू होतात, पण याच्या उलट चित्र सुद्धा पाहायला मिळतं। आणि राजकारणाच्या या संघर्षात अशी काही नाती विणली जातात जी सत्तेच्या खुर्चीपेक्षाही, पदांच्या प्रतिष्ठेपेक्षाही मोठी असतात। अशीच एक नात्यांची जोडी म्हणजे अजितदादा आणि देवाभाऊ। आम्ही तिघांची रिक्षा चालली, पुढं ड्रायव्हिंगला देवेंद्रजी बसले आणि मागे इकडे तिकडे एकीकडे एकनाथराव बसले, तिकडे मी बसले, बरोबर चालले, जाऊ दे। एक प्रशासनाचा दादा माणूस आणि दुसरा संयमाचा देव माणूस। एकाकडे कामाचा झपाटा तर दुसऱ्याकडे चाणक्य नीती। जेव्हा हे दोन हात एकत्र आले तेव्हा महाराष्ट्रानं राजकारणापलीकडची एक वेगळी केमिस्ट्री पाहिली। सभागृहातली त्यांची ती टोलेबाजी, एकमेकांच्या कानात चाललेली हितगुज आणि एकमेकांकडे बघून ओठांवर येणारं ते मिश्किल हास्य बरंच काही सांगून जातं। आणि आमचे देवेंद्र फडणवीस निवांत गप्पा मारत बसले। म्हणलं बघा जरा, बाहेर काही दिसत नाही, कुठं झाड दिसेना, कुठं काही दिसेना, जमीन दिसेना, आपण ढगात चाललोय, कुठं चाललोय, काय चाललोय। म्हणले काही काळजी करू नका, माझे आतापर्यंत 6 ऍक्सिडेंट झालेले आहेत आणि मी ज्यावेळेस हेलिकॉप्टरमध्ये विमानात असतो त्यावेळेस ऍक्सिडेंट झाला तरी मला काही होत नाही, त्याच्यावर तुम्हालाही काही होणार नाही। अरे बाबा म्हणलं आता हे काय सांगतोय, त्याला कलर कमी मारतो, दादांचं बरोबर लक्ष राहतं। एक सुटलाय मध्ये एकाला इकडनं रंगकाम दिलं होतं, एकाला तिकडनं दिलं होतं, त्या प्लेअरवर दोघांचं भांडण झालं। हा कुणाचा? आम्ही दोघं तर सगळ्यात बातम्या द्या नाही। देवेंद्र फडणवीसांनी भाजपने ऑफर दिली आपल्यासोबत यायची। सुप्रियाताई अनेकदा म्हणाले होते देवेंद्र फडणवीस इज अ राईट पर्सन इन रॉंग पार्टी। मग इतके चांगले व्यक्तिमत्व आहेत, मग त्यांना कधी राष्ट्रवादीत बोलावं असं नाही वाटलं तुम्हाला? नाही वाटलं, कारण ते राष्ट्रवादीत आल्यानंतर माझंच महत्व कमी झालं असतं ना, त्यांना राष्ट्रवादीकडे कसं आणायचं? अरे आम्ही काय तिथं गोट्या खेळायला आलो? फडणवीस होय, खरं आहे। मैत्री म्हणजे केवळ सोबत चालणं नव्हे, तर पडत्या काळात एकमेकांचा आधार होणं आणि सोबतीनं पुन्हा नव्या यशाकडे जाणं। लोकसभेतल्या पराभवानंतर विधानसभेत मिळवलेलं यश हे याच सोबतीचं उदाहरण होतं। आज दादा आपल्यात नाहीयेत, पण महाराष्ट्राच्या राजकीय पटलावरील दादा देवाभाऊ ही मैत्री कायम तशीच राहील।